नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अन्ना जय भीम। मी मंदा सोनताटे, आयतोडे बुद्रुक। आज शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णा यांची 138वी जयंती आयतोडे बुद्रुक इथं मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आयतोडे बुद्रुक ह्या गावचे कर्मवीर अण्णा हे सुपुत्र आहेत, त्यामुळे ह्या गावात प्रत्येक वर्षी जयंतीचा सोहळा मोठाच असतो, पण ह्या वर्षी जरा जास्तच मोठा आहे, कारण ते शिक्षणातले रत्न आहेत आणि ह्या रत्नाला भारतरत्न पुरस्कार हा मिळावा ह्यासाठी जयंती महोत्सव आयतोडे बुद्रुक आणि सम्यक संबोधी ग्रुप आयतोडे बुद्रुक यांच्याकडून मी विनंती करते, महर्षी कर्मवीर अण्णा यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर व्हावा। आपल्याकडे हीच मागणी आहे आमची। 138 वर्ष झाले त्यांचे जयंती साजरी करतोय, त्या निमित्ताने आम्हाला इथं त्यांच्या जागेत त्यांचं स्मारक म्हणा किंवा त्यांचं घर व्हावं हीच आमची अपेक्षा आहे। खूप वर्षापासून आम्ही मागणी करतोय, पण त्यांनी ती मागणी आमची काही पूर्ण केलेली नाही। वर्षाला येतात, बघतात, जातात, नेते येतात, लोक येतात, पूर्वीची सगळी त्या आवर्जून येऊन बघून जातात ते, पण इथं दखल कोण घेत नाही। वर्षातून एकदाच येतात, पण काहीतरी बनवायचं त्यांची आठवण म्हणून काहीतरी आपण करूया हे करूया असं म्हणतात आणि निघून जातात। परत काय त्याच्यावर वर्षभर पुढच्या पुण्यतिथीला तिथं परत यायचं आणि जायचं। काय सांगाल? आणखी नाही, त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे। इतकं त्यांनी शिक्षणाचं इतकं मोठं वटवृक्ष त्यांनी केले, त्या शिक्षणातून इतकी मुलं त्यांची मोठी मोठी झालेत, पदावर गेलेत आणि लक्ष्मीबाईंचं पण इतकं मोठं योगदान आहे। त्यांनी त्यांचं मंगळसूत्र सुद्धा ठेवून त्यांनी शिक्षणाचा वारसा त्यांनी चालवला आणि त्यांनी ते ह्या गावासाठी कोणीच फिरकत नाही किंवा कोणीच काही करत नाही, त्यामुळे खूप गावकऱ्यांना वाईट वाटतंय। तर त्यांनी ते करावं किंवा आम्ही बघून मग लोकनियुक्तीतनं वर्गणी काढून आम्ही करायचं, हे आम्ही असं म्हणजे आता सुरू आहे, नियोजन चालू आहे, पण जर शासनाकडून आलं तर खूप बरं होईल। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।